युनिट सर्कल पण म्हणता येईल, मॅजिक सर्कल किंवा युनिट सर्कल. याची सुरुवात आपण अगदी सुरुवातीपासून करूया. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, म्हणजेच कॉस ऑफ 90 मायनस 0 इज कॉस 90. साइन 90 मायनस थीटा आहे कॉस थीटा, कॉस 90 मायनस थीटा साइन थीटा. हे दोन्ही फॉर्म्युले आपण अलाइड अँगलमध्ये पाहिलेत. कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. याचा उपयोग करून आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो सगळ्यांचे बघणार आहे. 0 पासून 90 पर्यंत जे आपले स्टँडर्ड अँगल आहेत 0, 30, 45, 60 आणि 90 यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे येतात आपल्याला याच्यावरून मिळेल की साइन 0 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 0 इज कॉस 90. आणि आपल्याला माहिती आहे साइन 0ची व्हॅल्यू 0 असते, कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते. तसंच साइन 30 डिग्री इज इक्वल टू डिग्रीमध्ये लिहूया. साइन 30ची व्हॅल्यू 1/2 असते. हे आता पाठ केलेलं आहे आपण 10वीपर्यंत, आता पाठ असलं पाहिजे. साइन 30ची व्हॅल्यू 1/2 असते आणि साइन थीटाची व्हॅल्यू कॉस 90 मायनस थीटा म्हणजेच कॉस ऑफ काय 90 मायनस 30. कॉस 90 मायनस 30 इज 60. म्हणजे साइन 30 1/2 असेल तर कॉस 60 पण 1/2 असते. साइन 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 आहे हे माहीत आहे आपल्याला. तर कॉस ऑफ 90 मायनस 45, कॉस 90 मायनस 45 इज कॉस 45 डिग्री. म्हणजेच 1/√2 कशाची व्हॅल्यू साइन 45 का कॉस 45 दोन्ही सुद्धा. साइन 60ची व्हॅल्यू √3/2 आहे हे आपल्याला माहीत आहे. साइन थीटाची व्हॅल्यू कॉस 90 मायनस थीटा असेल तर साइन 60 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 60 इज कॉस 30 डिग्री. म्हणजे साइन 60 आणि कॉस 30ची व्हॅल्यू काय आहे सेम आहे √3/2. सेम साइन 90साठी साइन 90ची व्हॅल्यू जर 1 असेल तर कॉस ऑफ 90 मायनस थीटा कॉस 90 मायनस 90 इज कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू काय असते 1. अशा पद्धतीने आपल्याला जे स्टँडर्ड अँगल आहेत फर्स्ट क्वाड्रंटमधले 0, 30, 45, 60 आणि 90 यांचे साइन कळाले आणि कॉस समजले. साइन 0ची व्हॅल्यू 0, कॉस 90 0, साइन 30 1/2, कॉस 60 1/2, साइन 45 1/√2, कॉस 45 इज ऑल्सो 1/√2, साइन 60 √3/2, कॉस 30 √3/2 आणि कॉस साइन 90 1, कॉस 0ची व्हॅल्यू 1. याचा उपयोग कुठे होणार आहे ते आपण मॅजिक सर्कल किंवा ज्याला युनिट सर्कल पण म्हणतात त्याच्यामध्ये आपण बघूया याचा उपयोग कशा पद्धतीनं होतो. त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक बघूया. बेसिक म्हणजे काय एक्स कोऑर्डिनेट एक्स आहे, वाय कोऑर्डिनेट वाय आहे आणि मग त्या केसमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपल्याला हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. पीचा एक्स कोऑर्डिनेट जर एक्स असेल तर हे डिस्टन्स एक्स असतं म्हणजेच हे डिस्टन्स एक्स असतं. वाय कोऑर्डिनेट वाय असेल तर व्हर्टिकल डिस्टन्स वाय म्हणजेच हे डिस्टन्स वाय आणि हे डिस्टन्स वाय येणार आहे. आणि समजा ओपीने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल ज्याला इन्क्लिनेशन म्हणतात, ओपीचं इन्क्लिनेशन थीटा असेल तर इथे आपण लिहू शकतो साइन थीटा किंवा कॉस थीटा अगोदर घेतो. कॉस थीटा इज इक्वल टू त्याच्या अगोदर हे जे डिस्टन्स आहे ओपी ते डिस्टन्स आपण आर कन्सिडर केलं तर कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस किंवा बेस आपण हायपोटेनियस म्हणजेच एक्स अपॉन आर, एक्स अपॉन आर. आणि साइन थीटा काय येणार आहे साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस म्हणजेच वाय अपॉन आर. आणि याच्यावरून मग एक्स काय येणार आर कॉस थीटा, एक्स येणार आर कॉस थीटा
आणि वाय काय येणार आर साईन थिटा, वाय येणार आर साईन थिटा. म्हणजे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट मिळाला आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट मिळाला आर साईन थिटा. पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ पॉईंट किंवा एखादा पॉईंट आर आणि थिटाच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर तो कसा लिहितो, एक्स कोऑर्डिनेट येतो आर कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट येतो आर साईन थिटा. आता हे जे डिस्टन्स जे पी या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स जर 1 युनिट असेल, जर हे डिस्टन्स 1 युनिट असेल तर आरची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे फक्त कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे फक्त साईन थिटा. लक्षात आलं का बघा, पी या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स जर 1 युनिट असेल आणि ओ पीने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल थिटा असेल तर एक्स कोऑर्डिनेट येतो कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट येतो साईन थिटा. हे लिहून घ्या. हे पुसल्यानंतर आपल्याला मोठं सर्कल बघायचं आहे ज्याच्यामध्ये 0 पासून एका रोटेशनमधले सगळे अँगल म्हणजे 0 पासून 360 डिग्रीपर्यंतचे सगळे अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला या 2 गोष्टी माहीत असतील तर कॅल्क्युलेट करता येते. परत एकदा 0, 30, 45, 60 आणि 90 यांचे साईन आणि कॉस आपल्याला माहीत पाहिजेत. त्यानंतर जर ओ पीने कुठलाही पॉईंट असा असेल ज्याच्यापासून ओरिजिनला जॉईन करणारी लाईन म्हणजेच ओ पीने एक्स ॲक्सिसशी गेलेला अँगल थिटा असेल तर त्या पी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट असतो कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट असतो साईन थिटा. आणि मग हा जो थिटा अँगल आहे हा थिटा अँगल जसजसं तुम्ही खाली येणार आहे म्हणजेच कुठल्या ॲक्सिसकडे एक्स ॲक्सिसकडे तसं थिटा अँगल काय होईल कमी होईल. आणि जसं इकडे अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे पी हा पॉईंट अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल तसा अँगल काय होईल वाढत जाईल. म्हणजे मिनिमम अँगल किती घ्यायचं आहे आपल्याला 0 डिग्री, नंतर इथे 90 होईल, 180, 270 आणि 360 एवढ्या रोटेशनमध्ये आपल्याला पी पॉईंट मूव्ह करायचं आहे आणि आपल्याला 0 पासून 360 डिग्रीपर्यंतचे सगळे अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला बघायचे. बघा हे तुमच्या लक्षात आहे असं आपण समजूया. एक्स कोऑर्डिनेट असतो कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट असतो साईन थिटा. फक्त हा पी पॉईंट कुठे घ्यायचा आहे ते एकदा समजून घेऊया. चालेल. ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला कोणत्या अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड करायचे ते अगोदर बघूया. जो पॉईंट आपण इकडे घेतला होता पी, पहिली गोष्ट हा जो हे जे सर्कल आहे हे कोणतं सर्कल आहे युनिट सर्कल आहे म्हणजे ज्याची रेडियस किती आहे 1 युनिट आहे. युनिट सर्कलची रेडियस 1 असताना हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण पाहिले होते. एक्स कोऑर्डिनेट काय येतो कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट काय येतो साईन थिटा. पण हा जो अँगल आहे हा थिटा नाही आहे. किती डिग्री आहे 45 डिग्री आहे. जर 45 डिग्री असेल आपण डिग्रीमध्ये लिहूया का रेडियनमध्ये घेऊया. डिग्रीमध्येच घेऊया समजायला सोपं जाईल. 45 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढायचे तर हा जो पॉईंट आहे ज्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे कॉस 45, एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे कॉस 45 आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे साईन 45 आणि आपल्याला एक्स कोऑर्डिनेट कॉस 45 असणार आहे 45 डिग्री आणि वाय कोऑर्डिनेट असणार आहे साईन 45. आपल्याला रेडियनची सवय कधी लागायची रे. आपण रेडियन पण लगेच बघूया का बघूया की 45 डिग्री म्हणजेच किती π/4 रेडियन आणि मग ही व्हॅल्यू असणार आहे कॉस π/4 आणि एक वाय कोऑर्डिनेट असणार आहे साईन π/4 बरोबर. आणि मग
कॉस 45ची व्हॅल्यू काय आपण पाहिलं 1/√2 असते आणि साइन 45ची व्हॅल्यू 1/√2 असते, बरोबर. त्यानंतर फर्स्ट क्वाड्रंटमधले हेच अँगल अगोदर घेऊया. हा जो अँगल आहे साधारण इथे किती असेल 30 डिग्री, म्हणजेच किती π/6 रेडियन. π/6 रेडियनचा कशाची व्हॅल्यू कॉसची. कॉस 30 काय असतो √3/2. कॉस 30 किती √3/2 आणि साइन 30 किती 1/2. म्हणजेच तुम्हाला याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मिळाले. त्यानंतर हा जो फर्स्ट क्वाड्रंटमधला तिसरा स्टँडर्ड अँगल आहे हा किती आहे 60 डिग्री, म्हणजेच किती π/3 रेडियन. π/3 रेडियनचा कॉसची व्हॅल्यू कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2 आणि साइन 60ची व्हॅल्यू काय असते √3/2. म्हणजेच इथे येणार 1/2 आणि √3/2. त्यानंतर हे युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल आहे म्हणजे रेडियस 1 आहे. म्हणजेच ओरिजिनपासून इथपर्यंतचं डिस्टन्स किती असणार 1 युनिट. म्हणजेच एक्स कॉर्डिनेट 1 वाय कॉर्डिनेट 0. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसवरचा वाय कॉर्डिनेट नेहमी 0 असतो. त्यानंतर एक्स कॉर्डिनेट याचा हे डिस्टन्स 1 युनिट असेल तर एक्स कॉर्डिनेट काय -1 आणि वाय कॉर्डिनेट 0. तसंच याचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स 1 युनिट आहे म्हणजे याचे कॉर्डिनेट काय असतात 0 1 आणि याचे काय असतात 0 -1. आणि याच्यावरून आपल्याला कोणाचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळाले 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री आणि 360 डिग्री. म्हणजेच कॉस 0ची व्हॅल्यू 1, कॉस 90ची व्हॅल्यू कॉस 0ची व्हॅल्यू 1 आणि साइन 0ची व्हॅल्यू 0. तसंच कॉस 90ची व्हॅल्यू 0, साइन 90ची व्हॅल्यू 1. एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय कॉस आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय साइन. म्हणजेच कॉस π/2 0 आणि साइन π/2 1. तसंच कॉस पायची व्हॅल्यू -1, साइन पाय 0, कॉस 3π/2 0, साइन 3π/2 -1, कॉस 2π 1, कॉस साइन 2π 0. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरचे जे अँगल आहेत मग तो 0 असेल पाय असेल 2π असेल 3π असेल 4π असेल 5π असेल 6π असेल, या सगळ्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला इथून मिळतात. बघा परत एकदा. साइन कॉस 0ची व्हॅल्यू 1, कॉस 2πची व्हॅल्यू 1, कॉस 4πची व्हॅल्यू 1, कॉस 6πची व्हॅल्यू 1, कॉस पायची व्हॅल्यू -1, कॉस पायची व्हॅल्यू -1. परत एकदा कॉस 0ची व्हॅल्यू 1, कॉस पायची व्हॅल्यू -1, कॉस 2πची व्हॅल्यू +1, कॉस 3πची व्हॅल्यू -1, कॉस 4πची व्हॅल्यू +1, कॉस 5π -1, कॉस 6π +1. म्हणजे सगळे पाय इंटिग्रल मल्टिप्लाय ऑफ पाय 1π 2π 3π 4π 5π 6π यांच्या व्हॅल्यू -1 +1 -1 +1 असतात. आणि याच अँगलचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. म्हणजेच कशाची व्हॅल्यू 0 असते साइनची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे साइन पाय 0, साइन 2π 0, साइन 3π 0, साइन 4π 0, साइन nπ 0. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पायचा साइन काय असतो 0 असतो. म्हणजे एक्स ॲक्सिसवर जेवढे अँगल येतात मग 180 360 अजून पायच्या मल्टिपल 180च्या मल्टिपल सगळे अँगल 1π 2π 3π 4π 5π हे सगळ्या पायचा साइन 0 असतं का कॉस 0 असतो साइन 0 असतो. आणि कॉस काय असतो इवन पाय असेल तर कॉस +1 असतो, ऑड पाय असेल तर कॉस -1 असतो. म्हणजे 1π 3π 5π 7π 9π हे सगळ्यांचा कॉस काय -1, 2π 0π 4π 6π यांचा कॉस काय +1. असंच 1π/2 3π/2 5π/2 7π/2 9π/2
11 पाय बाय 2 म्हणजेच ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2 यांचे कॉसचे व्हॅल्यू काय असतात? 0 असतात. एक्स कॉर्डिनेट वाय ॲक्सिसवरती कोणता कॉर्डिनेट 0 असतो? एक्स कॉर्डिनेट 0 असतो आणि वाय कॉर्डिनेट +1 आणि -1 म्हणजेच साइन पाय बाय 2 1, साइन 3 पाय बाय 2 -1, साइन 5 पाय बाय 2 +1, साइन 7 पाय बाय 2 -1, साइन 9 पाय बाय 2 +1, साइन 11 पाय बाय 2 -1 आणि या सगळ्यांचा ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 म्हणजेच 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 कुठलाही ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 चा साइनची व्हॅल्यू 0 असते का कॉसची व्हॅल्यू 0 असते? साइनची व्हॅल्यू 0 असते आणि कॉसची व्हॅल्यू काय असते? +1 वरती आणि खाली -1. अरे साइनची व्हॅल्यू 0 असते का कॉस? उलट झालं. कॉसची व्हॅल्यू 0 असते. 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 चा कॉस 0 असतो आणि साइन काय? +1 आणि -1. काय पण सांगायचं नाही. कॉसची व्हॅल्यू 0 असते. एक्स कॉर्डिनेट म्हणजे कॉसची व्हॅल्यू कुठल्या ॲक्सिसवर? वाय ॲक्सिसवर. कॉसची व्हॅल्यू 0 असते, एक्स कॉर्डिनेट 0 असतो आणि मग ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 चा कॉस 0 असतो आणि साइन +1 -1 असतो. हे झालं साइन कॉसच्या क्वाड्रंटल अँगल म्हणतात त्याला. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर येणारे सगळे पाय बाय 2च्या मल्टिपल आणि पायच्या मल्टिपल असणारे अँगल मिळाले. आता राहिले आपले हे झाले क्वाड्रंटमधले फर्स्ट क्वाड्रंटमधले स्टँडर्ड अँगलचे साइन कॉस मिळाले आपल्याला आणि एक्स वाय ॲक्सिसवरचे क्वाड्रंटल अँगल 0, 90, पाय म्हणजेच 180, 270 आणि 360 यांचे पण ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला मिळाले. आणि आता आपण हे मॅजिक काय प्रकारे ते समजून घेऊया. ॲक्च्युली आपल्याला जर साइन 120 डिग्रीची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करतो? साइनला 120 डिग्रीला स्प्लिट करतो 90 + 30 आणि मग तो जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ अलाइड अँगलमधला कन्सेप्ट बघितला होता की 90 + थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये ASTC रूलनुसार साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून साइन 90 + 30 काय होणार? तर पॉझिटिव्ह होणार आणि 90 हा कुठल्या ॲक्सिसवरचा अलाइड अँगल आहे? वाय ॲक्सिसवरचा आहे म्हणून साइनचं काय होतं? कॉस होतं आणि cos 30ची व्हॅल्यू काय असते? तर √3/2 असते. म्हणून आपल्याला साइन 120ची व्हॅल्यू काय मिळाली? √3/2 मिळाली. अशा पद्धतीने आपण 120 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढू शकतो. पण हा सर्कल जर लक्षात आलं तुम्हाला तर फक्त 120 नाही तर तुम्हाला बऱ्याच अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो मिळणार आहेत. बरोबर हा मधला अँगल किती असणार आहे? हा अँगल किती असणार आहे? आणि हा अँगल हे जे 30, 45, 60 आहे याच पद्धतीनं आपण 90 + 30, 90 + 45 आणि 90 + 60चे अँगल बघणार आहे. सांगा 90 + 30 काय येणार? 120 म्हणजेच हा किती डिग्री आला? 120 डिग्री. हा 90 + 45 135 डिग्री. 90 + 60 150 डिग्री. 90 + 90 180 डिग्री. त्यानंतर 180 + 30 180 + 45 आणि 180 + 60. 180 + 30 210 डिग्री. 180 + 45 225 डिग्री. बरोबर आहे. 180 + 60 240 डिग्री आणि 180 + 90 270 डिग्री. आणि असेच 3 अँगल 270 + 30 270 + 45 आणि 270 + 90 बघायचे आहेत आपल्याला. 270 + 30 किती? 300 डिग्री आणि 270 + 45 315 डिग्री आणि 270 + 60 330 डिग्री आणि 270 + 90 360 डिग्री. हे झालं डिग्रीमधले अँगल. आता आपण रॅडियनमधले अँगल थोडेसे समजून घेऊया. म्हणजे आपल्याला π/6 π/4 आणि π/3 आणि पायच्या मल्टिपल अँगल जेवढे इझी आहेत तेवढेच हे पण इझी आहेत का
आता 60 म्हणजे कोणाची ट्वाईस आणि कोणाची थ्राईस? कोणाच्या डबल आहे 60? सॉरी 120. 120 म्हणजे कोणाचे डबल आहे? 120 किंवा आपण सुरुवात याने करूया. 45च्या मल्टिपल अँगल घेऊया. π/4च्या 45च्या मल्टिपल अँगल कोणते? π/4च्या मल्टिपल 45च्या ट्वाईस 90. 45च्या 3 टाइम्स 135. म्हणजे हा 3 हा अँगल किती असणार आहे? 3π/4. 45च्या 4 टाइम्स काय? पाय. 45च्या 4 टाइम्स पाय आणि 45च्या बरोबर मधले अँगल म्हणजे आपण जर इथे येलो कलर दिसतोय का बघा याच्यामध्ये, हे 45चे मल्टिपल अँगल आहेत सगळे. च्या 5 टाइम्स कोणता अँगल येणार आहे? 5π/4 म्हणजेच 225 डिग्री. 45च्या 6 टाइम्स 6π/4 म्हणजेच 3π/2. 45च्या 7 टाइम्स 7π/4 आणि 45च्या 8 टाइम्स 8π/4 म्हणजेच 2π. अशा पद्धतीनं हे 1π/4 2π/4 म्हणजे π/2 3π/4 4π/4 म्हणजे पाय 5π/4 6π/4 म्हणजे 3π/2 7π/4 7π/4 म्हणजे 7π/4 आणि 8π/4 म्हणजेच 2π. हे झाले 45च्या मल्टिपल अँगल. त्यानंतर आपण 30च्या बघूया. 30चा मल्टिपल म्हणजेच π/6चे मल्टिपल. 30च्या 2 टाइम्स काय? 2π/6. π/6च्या मल्टिपल म्हणजेच 2π/6 दॅट इज π/3. 30च्या 3 टाइम्स काय? 3π/6. π/6च्या मल्टिपल म्हणजेच 30च्या मल्टिपल बघतोय 1π/6 2π/6 3π/6 आणि 4π/6 काय येणार? 4π/6 म्हणजेच 30च्या 4 टाइम्स 3 चौक 12 म्हणजेच 120. 4π/6 म्हणजेच 2π/3. 4π/6 म्हणजे 2π/3. असं ही π/3 म्हणजे 60. 60च्या ट्वाईस 120 डिग्री असं पण चालेल. किंवा π/6च्या 4 टाइम्स 4π/6 म्हणजेच 2π/3 आणि 5π/6 कुठे येणार? हे राहिलेले अँगल सगळे 30चे मल्टिपल आहेत. 5π/6 इथे येणार. 5π/6 म्हणजे 5 3 15. 30च्या 5 टाइम्स 5 3 15 150 डिग्री. 5π/6 6π/6 पाय 7π/6 सॉरी 7π/6 7 3 21 7 3 21 7π/6 210. 8π/6 2 ने डिवाइड केलं सॉरी 8π/6 म्हणजे 8 3 24 240. 8π/6 म्हणजेच 4π/3 4π/3. 8π/6 म्हणजे 4π/3. 30च्या 8 टाइम्स म्हणजे 60च्या 4 टाइम्स. 6 चौक 24 3 8 3 24 चालेल. 8 मल्टिप्लाय बाय 30 करा किंवा 4 मल्टिप्लाय बाय 60 240 डिग्री. 4π/3 और 8π/6 दोन्ही पण तेच आहे. 9π/6 3π/2. 10π/6 30च्या 10 टाइम्स 10π/6 म्हणजे 60च्या 5 टाइम्स 5π/3 म्हणजे 10π/6. 10π/6 30च्या 10 टाइम्स 330 सॉरी 300. 10 मल्टिपल ऑफ 30 और 5 मल्टिपल ऑफ 60 5π/3 आणि 315 तो झाला 11 into 30 11π/.
6 म्हणजेच 11 मल्टिप्लाय बाय 30 दॅट इज 330 आणि 12 पाय बाय 6 म्हणजे 2 पाय. हे झाले डिग्रीमधले आणि रेडियनमधले अँगल. आता यांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे मॅजिक जे आहे ते कुठे, तर आपण हा जो अँगल आहे हा किती आहे 30 डिग्री, याचा बरोबर मिरर इमेज जी आहे याची मिरर इमेज अलॉंग वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस जर मिरर कन्सिडर केला तर याची मिरर इमेज कुठे येणार आहे इथे. आणि मग ही हाईट आणि ही हाईट काय असणार, सेम असणार. का तर हा अँगल सेम आहे. हा अँगल किती आहे, हा 30 आहे, हा पण 30 आहे. म्हणजेच हे जे ट्रायंगल आहेत दोन ते काय सिमिलर ट्रायंगल आहेत. का तर बेससुद्धा काय आहे यांचा सेम आहे, बरोबर आहे. म्हणजेच याची मिरर इमेज ही असेल तर मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असेल, सेम असेल. आता हे डिस्टन्स किती आहे 1/2 का √3/2. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं. म्हणजेच हे डिस्टन्स किती आहे √3/2 आणि वर्टिकल डिस्टन्स किती आहे 1/2. का तर या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट √3/2 आहे. म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स √3/2 आहे आणि वर्टिकल डिस्टन्स म्हणजेच वाय कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स 1/2 आहे. तर सेम डिस्टन्स जर ही याची मिरर इमेज ही असेल किंवा याची मिरर इमेज ही असेल, काय तुम्हाला समजेल ते, तर हे डिस्टन्स कशाचे इक्वल असणार आहे, याच्या इक्वल असणार आहे. आणि हे डिस्टन्स कोणाच्या इक्वल असणार आहे, याच्या इक्वल असणार आहे. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हा असणार आणि हा कोणाच्या इक्वल असणार √3/2च्या. फक्त फरक काय पडणार, हा निगेटिव्ह असणार. का तर सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात, सेकंडमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, थर्डमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो. म्हणजेच इथे कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह येणार, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे एवढं असणार म्हणजेच √3/2. फक्त एक्स कोऑर्डिनेट किंवा √3/2 हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आणि वर्टिकल डिस्टन्स हे सेम असणार म्हणजेच हे 1/2 असणार आणि √3/2 असणार. म्हणजेच हे डिस्टन्स काय आलं 1/2. फक्त याचा कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार. म्हणजेच 150 डिग्रीची कॉसची व्हॅल्यू आली -√3/2 आणि साइन 150ची व्हॅल्यू आली 1/2. असेच सेम ही कुणाची मिरर इमेज आहे आणि ही कुणाची मिरर इमेज आहे. 120 डिग्री ही कुणाची मिरर इमेज असणार आहे 60 डिग्री आणि मग याची व्हॅल्यू 1/2 √3/2 असेल तर याच्या पण व्हॅल्यू 1/2 आणि √3/2 असणार आहे. सेम व्हॅल्यू असणार आहेत. फक्त एक्स कोऑर्डिनेट काय असणार मायनस असणार. याची व्हॅल्यू याची मिरर इमेज कुठे आहे इथे. म्हणजेच 45 डिग्री आणि 135 डिग्रीचे दोन्ही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सेम असतील 1/√2 आणि 1/√2 असेल. फक्त कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल एक्स कोऑर्डिनेट. म्हणजेच कॉस ऑफ 135 डिग्रीज -1/√2 आणि साइन 135 डिग्रीज 1/√2. कॉस ऑफ 120 डिग्रीज -1/2 अँड साइन 120 डिग्रीज √3/2. याच्यावरून हे लक्षात येईल या तिघांच्या साईनच्या व्हॅल्यू आणि या तिघांच्या साईनच्या व्हॅल्यू काय आहेत एक्झॅक्टली सेम आहेत. म्हणजेच 30, 45, 60 डिग्री यांच्या फक्त 120, 135 आणि 150 डिग्री यांच्या साईनच्या इक्वल व्हॅल्यू असतात. फक्त साइन 30ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल असते, साइन 30ची व्हॅल्यू साइन 150च्या इक्वल असते. साइन 45ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल आहे साइन 135च्या. साइन 60ची व्हॅल्यू कोणाच्या इक्वल आहे साइन 120 डिग्रीच्या. आणि कॉसची व्हॅल्यू मात्र कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 असेल तर कॉस 150ची व्हॅल्यू -√3/2 आहे. कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 असेल तर कॉस 135ची व्हॅल्यू -1/√2 असते आणि कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 असेल तर कॉस 120ची व्हॅल्यू काय असते -1/2. हे झालं यांचं 0 पासून 90 पर्यंतचे जे अँगल आहेत त्यांची मिरर इमेज 90 to 180 मध्ये मिळाली. याच्याऐवजी आपल्याला 210ची ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काढायचे.
तर 210 ज्या ठिकाणी येतो तो पॉईंट कुणाची मिरर इमेज असणार आहे 150 डिग्री, किंवा हाच पॉईंट कुणाची मिरर इमेज असणार आहे 330 डिग्री, दोन्ही पण चालेल. याचे 330 डिग्री कोणाची मिरर इमेज असणार आहे 30 डिग्री. मग याच्यावरून पण काढता येते. आपण दोन्ही पद्धतीने बघूया. 330 डिग्री, 330 डिग्री, 330 डिग्रीची हाईट किती असेल तर एवढीच असेल. ही किती आहे 1/2, ही पण हाईट 1/2 असणार आहे. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स दोघांचं काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स √3/2. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट √3/2 असेल आणि वर्टिकल डिस्टन्स हे सेम असेल 1/2. म्हणजेच √3/2 आणि 1/2. फक्त इथे कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल तर वाय कोऑर्डिनेट. सरळ आहे. हा एक्स ॲक्सिसच्या वरती अबव 1/2 आहे, बिलो एक्स ॲक्सिस 1/2 आहे. बिलो एक्स ॲक्सिस म्हणजे निगेटिव्ह, म्हणजेच वाय कोऑर्डिनेट इथे निगेटिव्ह येईल, वाय कोऑर्डिनेट वरती पॉझिटिव्ह येईल. एक्स ॲक्सिसच्या वरती सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, एक्स ॲक्सिसच्या खाली सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो. सेम तसंच वाय ॲक्सिसच्या राईटला एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, वाय ॲक्सिसच्या लेफ्टला एक्स कोऑर्डिनेट सगळ्यांचा निगेटिव्ह असतो. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 330 डिग्रीची कॉसची व्हॅल्यू आणि 30 डिग्रीची कॉसची व्हॅल्यू काय असते सेम असते √3/2. साइन 30ची व्हॅल्यू 1/2 असेल तर साइन 330ची व्हॅल्यू मात्र -1/2 असते. सेम तसंच 315चे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय येणार 1/√2 1/√2. इथे पण येणार 1/√2 1/√2. फक्त इथे कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार वाय कोऑर्डिनेट. म्हणजे साइन का कॉस 315ची व्हॅल्यू आणि कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असते. साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असेल तर साइन 315 मात्र काय असतो -1/2 1/√2. तसंच 300 डिग्री हा जो पॉईंट आहे ही कुणाची मिरर इमेज आहे तर 60 डिग्रीची मिरर इमेज आहे. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 1/2 असणार आणि वाय कोऑर्डिनेट √3/2 असणार. फक्त वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असणार. म्हणजे ह्यांचं कॉसची व्हॅल्यू दोघांची काय असते सेम असते. कॉस 60 1/2, कॉस 300 डिग्रीसुद्धा 1/2 आणि साइन 60 √3/2 असेल तर साइन 300 डिग्री इज -√3/2. वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह येतो. आणि सेम अशाच पद्धतीनं तुम्ही यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगू शकता. मग हे जे आहेत 210 225 आणि 240, 210 225 आणि 240 हे 120 135 आणि 150 यांच्या मिरर इमेजेस अलॉंग एक्स ॲक्सिस किंवा अबाउट वाय ॲक्सिस यांच्या मिरर इमेज आहे. तुम्हाला याच्यावरून पण कॅल्क्युलेट करता येतील, याच्यावरून पण कॅल्क्युलेट करता येतील. फक्त काय याच व्हॅल्यू असणार आहे सेम. दोन्ही कोऑर्डिनेट काय असतील निगेटिव्ह असतील. मग याच्यावरून घेतले तरी चालतील, याच्यावरून घेतले तरी चालतील. मी याच्यावरून घेतो. ह्याची मिरर इमेज ही असेल, या पॉईंटची मिरर इमेज इथे असेल तर -√3/2 -1/2 आणि इथे -1/√2 -1/√2 आणि शेवटी -1/2 आणि -√3/2. आणि इथे जरी बघितलं तरी -√3/2 -1/2 -1/√2 -1/√2 -1/2 -√3/2. म्हणजे याच्यावरून कन्क्लुजन काय 210 किंवा 7π/6चा कॉसची व्हॅल्यू काय असते -√3/2 आणि साइनची व्हॅल्यू असते -1/2. साइन 5π/4 sin 5π/4 is -1/√2. cos 5π/4 is also -1/√2 आणि cos 4π/3 म्हणजेच 240 डिग्रीचा cos -1/2 आणि sin 240 डिग्री इज -√3/2. अशा पद्धतीने या मॅजिक सर्कलमध्ये तुम्हाला 0 डिग्रीपासून 360 डिग्रीपर्यंत, ॲक्च्युली 360 नाही, हे असं मॅजिक सर्कल आहे, तुम्हाला 360च्या पुढचा अँगल म्हणजे 360 + 30 म्हणजे 390 डिग्रीचं जरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो विचारले तरीसुद्धा हेच येतात. 360 + 45 म्हणजेच
किती 405 डिग्री किंवा 360 + 60 किती 420 डिग्री. यांची जरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो विचारले तरी ते हेच असतात, का तर पॉईंट बदलत नाही. समजलं. मॅजिक सर्कल छान आहे.